नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय लोकांवरती हल्ले व्हायला लागलेले आहेत बघा. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे शहराध्यक्ष आहेत नाना भानगिरे यांच्यावरती भ्याड हल्ला झाला. यांच्या गाडीवरती दगडफेक झाली. एक दगड त्यांच्या हाताला सुद्धा लागला. त्यानंतर मात्र पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तशीच काहीशी घटना औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा घडलेली आहे. या ठिकाणी सुद्धा तिथले जे MIM चे जे नेते आहेत इम्तियाज जलील यांच्यावरती सुद्धा हल्ला झाला. त्यांच्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला. असेच हल्ले महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होत आहेत. तर या सगळ्या प्रकरणांचं खापर हे गृह विभागावरती फोडलं जातं. म्हणजे गृह विभाग नेमका करतोय काय? गृह विभागाची जी दहशत आहे ही अजिबात राहिलेली नाही. आणि हे खातं सलग 10 वर्ष म्हणता येईल की देवेंद्र फडणवीसांकडे गेलेलं आहे. आणि याच्यामुळं बघा गृह विभागाची आबरू चव्हाट्यावरती येते. परंतु आता नेत्यांना सुद्धा लोक मारहाण करायला लागलेले आहेत असं काहीच दिसतंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये नेत्यांवरती हल्ले होणं ही काय नवीन बाब नाही, परंतु ती राजकीय कुरघोडीतून व्हावी किंवा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये व्हावी ही मात्र संतापजनक घटना असते. आता तिकीट वाटपामध्ये आपण पाहिलं की किती मोठा गोंधळ झालेला आहे. सर्वाधिक गोंधळ हा छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला आणि तो सगळ्याच पक्षांमध्ये झाला. तसाच पुण्यात सुद्धा मोठा गोंधळ झाला. एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे याच्यामध्ये फार मोठा असा गोंधळ झाला. आपण पाहिलं की नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात हमरीतुमरी झाली. नाना भानगिरे पाठीमागच्या काळामध्ये बैठक सोडून निघून आले होते, रडले होते मोठ्या मोठ्याने ढासा. हे आपण सगळं पाहिलं होतं. त्यात आता निवडणुकींचा प्रचार हा शिगेला पोचलेला आहे. म्हणजे महानगरपालिकेचा प्रचार हा जोरदार सुरू झालेला आहे. सगळेच पक्ष एकमेकाच्या विरोधात ठाकलेले आहेत. एकच माणूस निवडून येणार आहे. एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत, 4च येणार आहेत, परंतु उभं राहिलेले आहेत 100-150 लोक एका प्रभागामध्ये. असं पुण्यामध्ये 165 जागा आहेत. या 165 जागेसाठी जवळपास 700-800 उमेदवार रिंगणात आहेत. आणि त्यामध्ये प्रमुख पक्षांचे सुद्धा उमेदवार आहेत. म्हणजे जसं की शिवसेना असेल, भाजप असेल, उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, असे एका प्रभागामध्ये 4-4, 5-5 तुल्यबळ उमेदवार आहेत. आणि याच्यामधून आता निवडून कोण येणार हे जनता जनार्दन 15 तारखेला ठरवेल. परंतु आता असं झालेलं आहे की तिकीट वाटपातला जो घोळ झालेला आहे याचा राग मनात धरून आता नेत्यांवरच हल्ले व्हायला लागलेले आहेत. आता असाच काय हल्ला काल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नाना भानगिरे यांच्यावरती झाला. त्यांची गाडी एका सिग्नलला थांबली असताना काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेकीचा अक्षरशः वर्षाव केला. आणि वर्षाव केला त्यातला एक दगड त्यांच्या हाताला सुद्धा लागला. आता ही बातमी कळताच पोलीस प्रशासन तिथं धावून आलं. नाना भानगिरे पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे हा हल्ला नाना भानगिरे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत आणि ते प्रचारादरम्यान इकडे तिकडे फिरत होते. आणि कात्रज या ठिकाणी ते प्रचारादरम्यान निघालेले होते. कात्रजच्या सिग्नलवरती गाडी थांबलेली असताना काही लोक त्या ठिकाणी जमले. म्हणजे अगोदरच तयारीची लोक असतील तर त्या लोकांनी कारवर चढून सुद्धा दगडाचा वर्षाव केला. म्हणजे दगड मारली. अशा एवढ्या पद्धतीनं भयाड हल्ला हा केला. शिव्या दिल्या गेल्या नाना भानगिरे यांना आणि गाडीवर चढून सुद्धा दगड मारली. अक्षरशः हाताला सुद्धा त्यांच्या लागलं गेलेलं आहे. म्हणजे 10 ते 15 लोकांनी हल्ला केला. याचा अर्थ असा आहे की राजकारण हे आता काही साधं सोपं राहिलेलं नाही. राजकारणामध्ये काहीही घडायला लागलेला आहे. म्हणजे शहराध्यक्षावरती हल्ला असाच प्रकार
छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा MIM पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला. अशाच प्रकारे त्यांची गाडी सुद्धा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो तिथं सुद्धा ज्यांना तिकीट नाही मिळालं अशा लोकांचा उद्रेक झाला. परंतु त्यांनी आरोप केला की संजय शिरसाट आणि परिणय फुके असतील किंवा तिथले जे पालकमंत्री असतील त्यांनी हा हल्ला करायला लावला असा आरोप केला. असाच काहीसा आरोप पुण्यात सुद्धा नाना बानगेरे यांनी सत्ताधारी मंडळींवरती केलेला आहे की सत्ताधारी मंडळींनी फूस लावून हा हल्ला आमच्यावरती घडवून आणला. आता ह्या हल्ल्याची बातमी कळताच जे शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनी सांगितलं की याच्यावरती प्रतिक्रिया दिली. तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली. परंतु हे जे असे जे हल्ले वारंवार होत आहेत या हल्ल्याने मात्र सर्वसामान्य माणूस भयभीत होतोय आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा नेमकं कळलं की बाबा काय हे नेमकं राजकारण आहे का काय. आपल्या देशामध्ये विकासाचं राजकारण कुठं गायब झालं हेच लोकांना कळालं. विकास हा राहिलेलाच नाही. फक्त जात धर्म राजकारण पंथ ह्याच्यावरती सगळं राजकारण आज देशाचं सुरू आहे. म्हणजे मूळ मुद्दे सोडले आणि इतर मुद्द्यांकडेच आपलं लक्ष विचलित केलं जाते त्याच्यावरतीच सगळं सध्या सुरू आहे. अशी काहीशी परिस्थिती म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी असे हल्ले नेत्यांवरती व्हायला लागलेले आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं. आता यातले काय लोक पोलिसांनी पकडले असतील, CCTVच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले असतील, परंतु त्याचं पुढं काय होणार हे सुद्धा आपण बघितलेलं. काय होईल हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं किंवा आपण वारंवार पाहिलेलं आहे की प्रत्येक प्रकरणात SIT नेमली जाते, हे केलं जातं ते, पण त्याचा अहवाल कधी काही येत नाही, त्याच्यावरती काय कारवाई सुद्धा केली जात नाही. आज हा हल्ला आणि एकदम शहरामध्ये हल्ला असा होतो म्हणजे हे किती भयानक आहे हे आपल्याला या गोष्टींवरून दिसतंय. परंतु आता प्रचाराच्या दरम्यान म्हणजे प्रचारामुळं पुण्यामध्ये सुद्धा सगळ्या नेते मंडळींचा सध्या वावर सुरू आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांचे सुद्धा उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्या सुद्धा प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. त्यांच्या सुद्धा सुरक्षेचं नेमकं काय हा सुद्धा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. परंतु हेच घटना विशेष आहेत की औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाला इम्तियाज जलील यांच्यावरती आणि पुण्यामध्ये सुद्धा नाना बानगेरे यांच्यावरती जो हल्ला झाला हा बेहाड हल्ला झाला असंच एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.